बीडच्या अर्धमसला गावामधील एका मशिदीमध्ये स्फोट झाला। 2 तरुणांनी मध्यरात्री या मशिदीमध्ये स्फोट केलाय। दरम्यान यानंतर या दोन्ही आरोपी तरुणांना अटक करण्यात आली आहे। तर यातील एका आरोपीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये त्याच्या हातात जिलेटिनच्या कांड्या दिसतायत। पाहूयात। बीडच्या अर्धमसला गावात एक धक्कादायक घटना घडली आहे। ईदच्या एका दिवसापूर्वीच गावातील मशिदीमध्ये 2 तरुणांनी स्फोट घडवून आणला। जिलेटिनच्या काड्यांच्या सहाय्याने या तरुणांना हा स्फोट केलाय। दरम्यान या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडालेली होती। तसंच या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलंय। बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात मध्यरात्री 2 तरुणांनी मशिदीत स्फोट केला। जिलेटिन काड्यांच्या सहाय्याने विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे नावाच्या तरुणांनी हा स्फोट घडवून आणला। या स्फोटामध्ये मशिदीच्या भिंतींना तडे गेले आहेत। तसंच मशिदीमधील फरशी देखील फुटली आहे। गावात झालेल्या स्थानिक वादातून ही घटना झाल्याची माहिती समोर आली आहे। सकाळी 6 वाजताच्या आधी आम्ही दोन्ही आरोपी बीड पोलिसांनी अटक केले होते। फिर्याद जशी आहे ते फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे। त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे। 2 आरोपी आमच्या ताब्यात आहे। FIR दाखल झालेली आहे। ह्या केसमध्ये गावाच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मीटिंग सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे। त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल, जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो। त्यामुळे ऍज ए SP बीड म्हणून सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे, तुम्ही शांतता ठेवा। दरम्यान मशिदीत झालेल्या स्फोटानंतर आरोपी विजय गव्हाणेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये विजय गव्हाणेच्या हातात जिलेटिनच्या काड्या दिसतायत। मशिदीत झालेल्या स्फोटानंतर आरोपी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आलाय। तसंच पोलिसांकडून गावातील नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आलंय। विकास माने, झी 24 तास।